ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. आंबे समाजवादी पार्टीचा राज्य कार्यकारिणी सदस्य या ठिकाणी बोलतोय. धन्यवाद. मी साधना शिंदे, मी जिल्हा अध्यक्ष आहे समाजवादी महिला पार्टीची. मी प्रकाश डोंबाळे, संघटक आहे. मी दत्ता पाकिरे, समाजवादी पार्टीचा पुणे शहराचा पुणे शहर आणि जिल्ह्याचा सरचिटणीस आहे. आणि मी समाजवादी पार्टीच्या वतीनं आता असं आपल्यासमोर असं मांडतो आहे की येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकी जवळ आलेल्या आहेत आणि त्यानिमित्त त्याच्या अगोदरही आमचं इथं पुण्यामध्ये संमेलन होत आहे. या संमेलनाचा आमच्या या पक्षाला चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. कारण समाजवादी विचार हा पुण्यामध्ये काही नवीन नाही. पुण्यामध्ये एस.एम. जोशी असतील, नानासाहेब गोरे असतील, प्रधान मास्तर असतील, भाई वैद्य असतील, बाबा आढाव असतील, या सगळ्यांनी समाजवादी विचार जिवंत ठेवण्याचं काम खरं पुण्यामध्ये केलेलं आहे. आणि त्यांनी काय त्यातही ही लोक महानगरपालिका असेल, विधानसभा असेल, ह्याच गाजवलेल्या आहेत. आणि समाजवादी विचारांच्या माध्यमातून वेगवेगळी कामं पुणे शहरामधली विकासाची कामं असतील ती आंदोलनाच्या माध्यमात असून, सत्तेच्या माध्यमात असून ती पूर्ण केलेली आहेत. पुण्यामध्ये पाहता आपण आत्ता पुण्याची परिस्थिती खूप बिकट आहे. म्हणजे आत्ताचे जे पुणे महानगरपालिकामध्ये पूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांनी जवळजवळ 98 नगरसेवक होते आणि त्यानंतर त्यांचे 98 नगरसेवक परत आमदार, खासदार हे सगळं असतानासुद्धा पुण्याची काय वाट लागलेली आहे हे तुमच्या माझ्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ह्याच्यामध्ये पुणे शहरासारख्या शहरामध्ये इतका बकालपणा आलेला आहे आणि खूप योजना आल्या. नदी सुधारसारखी योजना आली, 600 कोटी मिळाले, परंतु 600 कोटी गेले कुठं हा खरा मूलभूत प्रश्न आहे. नवीन पूल बांधला, नवीन पूल गळायला लागला, ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर नदी सुधारणा तुम्ही मध्ये 600 कोटी गेले, नदीच्या अवतीभोवती बघितल्यानंतर काय सुधारणा झाली हा खरा मूलभूत प्रश्न आहे. ज्या ठिकाणी म्हणजे यांनी केलं आहे काय, कंत्राटदारांना हाताशी धरून वेगवेगळी कामं करत आहेत, परंतु ती कामं परत करायला लागतात आणि कंत्राटदाराकडनं कमिशन घेणं काम खऱ्या अर्थानं हे गेल्या वेळेस जे सत्तेमध्ये असलेले जे नगरसेवक होते यांनी प्रामुख्याने केलेले. म्हणजे यांना कंत्राटदार सांभाळायचं का? पुणे शहरातल्या महापालिकेच्या दवाखान्यांची काय परिस्थिती आहे. लोकांच्या फक्त एक आठवण करून देतो, सध्या प्रशासन आहे. हां, प्रशासन जरी असलं तर आता समजा नगरसेवक नाही आहेत, गेली 3 वर्ष झाली आपल्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाहीत, प्रशासन आहे. पण प्रशासनामध्ये मी कुणाची चालती? प्रशासनामध्ये जे पाडले माजी नगरसेवक असतात त्यांचंच चालते आणि त्यांचेच कायदे त्यांचीच हुकूम मानला जातो. त्यांच्या माध्यमातून बऱ्याच लोकांनी आपापले लोकांना वेगवेगळ्या पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात टपऱ्या टाकून दिल्या. त्यामुळे पुणे शहराचा वाहतुकीचा प्रश्न खूप मोठा जटिल झालेला आहे. म्हणजे आपण बघतो की पुणे मध्यंतरीच्या काळामध्ये पुण्यात विधानसभेमध्ये जे तासिका अध्यक्ष होते त्यावेळेस चेतन तुपे यांना प्रश्न विचारला गेला की बाबा आमच्या पुण्यातल्या प्रश्नासाठी काय करायचं आहे. म्हणजे प्रश्न विचारणारे हेच आमदार पूर्वी नगरसेवक होते आणि प्रश्न ज्यांना विचारला ते पण नगरसेवक होते. आणि त्यांनी उत्तर कुणी दिलं तर माधुरी मिसाळांनी दिलं. ह्या मंत्री म्हणजे हे सगळेजण मिळून हे करतायत का? पुण्यातल्या लोकांना बनवण्याचं काम करतायत का? हा खरा मूलभूत प्रश्न आहे. अशी बनवाबनवी हे भाजपच्या सत्तेधारी लोक करतायत आणि याच्या विरोधात पुणे शहरातल्या आता आम्ही समाजवादी पार्टीची कार्यकर्ते आणि सगळे जे उमेदवार असतील ते आम्ही जास्तीत जास्त संख्येने पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणार आहेत. माझ्यासमोर असलेले इथं हे आमचे राज्य कार्यकारिणी सदस्य विनायक लांबे हे सुद्धा पुणे शहरातून विधानसभे आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 32मधून निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर हडपसर भागातनं, कोंढवा भागातनं, कोकलेनगर भागातनं आणि पुणे शहराच्या भागातनं अशा वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातनं आमचे कार्यकर्ते निवडणूक लढवणार आहेत. आणि आम्ही एक सांगतो की निवडणूक लढवणार आहेत, पण आम्ही एक प्रामुख्याने सातत्याने सांगतो ज्या समाजवादी विचारांचा कास धरून चाललेली आहे त्याच समाजवादी विचारांनी आम्ही चालणार आहे. आमचा कार्यकर्ता, आमचा निवडून नगरसेवक आला तर आमचा माणूस कुणाचेही पैसे खाणार नाही याची आम्ही ग्वाही देतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.